एबीपी माझाच्या खडाजंगी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत दोन ज्येष्ठ नेते आहेत, दोन्ही शिवसेनेचे। एक मंत्री महोदय भरत शेठ गोगावले आणि दुसरे आहेत ते सुनील प्रभूजी आणि संख्या वाढत चाललेले दिलीप मामा लांडे देखील आलेले आहेत। खरं तर या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार सुरुवातीला झाला, मग अधिवेशन सुरू झालं, परंतु खाते वाटप मात्र झालं नाहीये। त्यामुळे सध्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय घडलं, काय साध्य झालं, बिन खात्याच्या मंत्र्यांनी काय केलं। आपण पहिलं सुनील प्रभूंकडे जाऊया, सुनील प्रभूंकडून जाणून घ्या। प्रभू साहेब, या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय सांगाल की नेमकं काय महाराष्ट्राला काय सांगायचं? एवढं मोठं बहुमत देऊन देखील, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन देखील खाते वाटप होत नाही, यातच सगळं आलेलं आहे। त्यामुळे हे जे बिनखात्याचे मंत्री आहेत त्यांना नागपूर अधिवेशनामध्ये काम काय होतं हे तरी त्यांनी सांगावं ना। कारण अध्यक्ष विधानसभेचे असं बोलले की वन मॅन मुख्यमंत्री सगळं सांभाळायला सक्षम आहेत, त्यामुळे या आता मंत्र्यांची गरजच नाही, सगळं मुख्यमंत्री सांभाळतील। हे ऐकायला कसं वाटतं की बिन खात्याचे हे ठीक आहे, बहुमत मिळालं, सगळं झालं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। तीन पक्ष आम्ही एकत्र येऊन काम करतोय महायुतीच्या माध्यमातून आणि चांगला जनादर मिळालेला आहे। चांगलं काम करत असताना थोडा वेळ लागतो, जर लॉंग टाईम चालायचं असेल तर थोडं सबुरी का फल मिठा होता है, श्रद्धा आणि सबुरी। त्याप्रमाणे या 2 दिवसामध्ये खाते वाटप होऊन जाईल आणि जे प्रभूसाहेबांची जी काही इच्छा आहे ती पण आम्ही पूर्ण करू की आमचं खातं वाटप वाटतंय का यांचं तुमचं म्हणणं? असं आहे की आज 8 दिवस झाले नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, हे मंत्री बिन खात्याचे या विधानसभेमध्ये वावरत आहेत। आज विधिमंडळाचं कामकाज होतं, सगळं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हेच उत्तर देत आहेत। मग मला सांगा की एवढं बहुमत मिळाल्यानंतर खाते वाटपाला उशीर का होतो? खाते वाटप तर पटापट दिली पाहिजे, यांच्यावर जबाब दिली पाहिजे। जुने मित्र महापालिकेतले त्यांच्याकडे प्रभूसाहेब ज्या पद्धतीने आरोप करतात तो पटतोय का? कारण का महाराष्ट्राला देखील पडलेला प्रश्न की एवढा खर्च नेमका कशासाठी, खाते वाटप झालं नाही, मंत्र्यांना दिले नाही, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली, कर्मचारी बोलवण्यात आले, नागपूरला नेमकं काय मिळालं असा प्रश्न पण आहे ना। नागपूरच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी हे महायुतीचं सरकार खंबीर निर्णय घेण्यासाठी निर्णय एवढाच झालेला आहे की प्रभूसाहेबांच्या मनामध्ये होतं, ते चांगलं जॅकेट घालून आले होते की आपण मंत्री बनू, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही आहे। एखाद्याचा आत्मा धोकावला गेला की तशाच पद्धतीने ते वाक्य बाहेर येत असतात, त्यामुळे प्रभूसाहेबांचे वाक्य असेच बाहेर येणार। परंतु तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे, हे महायुतीचं सरकार जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे आहे। त्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताचं काम सुरू आहे। नक्कीच आपण भरत शेठकडे येऊया। भरत शेठ, जॅकेट जे घातलंय ते नेमकं कशासाठी घातलं असं त्यांनी सांगितलं? ज्या वेळेला खासदारकीची निवडणूक झाली त्यांना जो काय जनादर मिळाला त्या अनुषंगाने त्यांनी ती पूर्वतयारी केलेली होती। हे बघा, असं आहे की यांच्यासारखं मी जॅकेट 3 वर्ष शिवून ठेवलं नव्हतं। मी जेव्हा घालून पण दाखवलं ना, मी जेव्हा नागपूरमध्ये येतो तेव्हा नेहमी मी ब्लेझर घालतो। मी महापौर असताना मुंबई शहराचा मी ब्लेझर घालतच होतो, त्यामुळे मी काय नवीन नाही। आणि असं आहे, मला आता हे जे आहेत ना, हे जे आता खुशीत गाजरं खात आहेत, मला सांगा जॅकेट घालण्यासाठी किंवा ब्लेझर घालण्यासाठी, मंत्री होण्यासाठी मी काय मुंबई सोडून गुवाहाटीला गेलो नव्हतो। मी आजही जर महाराष्ट्राच्या मनात असेल तर मला मंत्रिपदापेक्षा लोकांच्या हृदयामध्ये जे स्थान आहे ते मला मंत्रिपदापेक्षा मोठं आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल तर हे लोक मला मंत्रिपदापासून रोखू शकणार नाही। हे शक्य आहे का? रोखू शकणार नाही असं म्हणते। त्याच्याबद्दल शेठ मी सांगतो, ह्यांना आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ह्यांना स्वप्न पडायला लागलेत की विरोधी पक्षनेते पद मिळेल, म्हणून ते जॅकेट घालून ते दाखवत आहेत की कमसे कम हे तरी पद द्या, परंतु ते पण त्यांच्या नशिबात नाही आहे। आत्ताच मला नाक्यावरती नाना पाटोले भेटले, ते बोले मी विरोधी पक्षनेता होणार आहे, ह्यांनी ते ऐकावं एवढंच आमची इच्छा आहे। नाही, त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचं कोण होईल काय होईल ते त्यांचं त्यांना, परंतु संख्याबळाच्या प्रमाणे ते अशक्य गोष्ट आहे। तरी आम्हाला त्याबद्दल काही दुमत नाही आहे। मित्राला जर संधी द्यायची झाली तर तुमचं काय दुमत असणार आहे? काय आक्षेप? दुमत नाही, काय आमचं दुमत आक्षेप काय नाही आहे। जॅकेटचा कलर आता जो महाराष्ट्र सरकारमध्ये जो कलर चाललेला आहे तो कलर घालावा लागेल महायुतीचा। त्यांना सांगा तुम्ही पहिला पिंक घाला,
नंतर मी बघतो काय करायचं ते. दादा महायुतीचं आमचं बघा ब्ल्यू कलरचं आहे, महायुतीमध्ये आमचा ब्ल्यू कलर पण आहे, त्यामुळे महायुतीचा कलर बोललो आम्ही, अजितदादाचा कलर नाही बोललो, महायुतीचा कलर बोललो. जॅकेटवर येत आहे, महायुतीचा कलर हा हिंदुत्वाचा कलर आहे, तो हिंदुत्व प्रभू साहेबांनी हिंदुत्वाचा कलर सोडला असं तुम्हाला वाटतं? कलर घालावा त्यांनी ना, तो कलर आक्षेप कशा हिंदुत्वाचा कलर मधल्या काळामध्ये थोडंसं कमतरता झाली होती, ते आता परत रिव्हर्स येत आहेत. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार हे सगळे कसे होते, त्यांच्या मुशीमध्येच प्रभूसाहेब तयार झालेले आहेत, हे काय कोणाला नाकारता येणार नाही आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने ते काय आम्ही काय आणि आम्ही सगळेच जण त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. आम्ही काय बाळासाहेबांना विसरलो का? आम्ही त्यांचं नाव घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढं टाकत नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पाऊल टाकत नाही, तसं बाळासाहेबांचं आहे. मग आमचं एवढंच म्हणणं आहे, जर आम्ही गुवाहाटीला गेलो का आम्ही काय वाईट केलं? आम्ही चांगलंच केलं ना. आम्ही वाईट केलं का? आम्ही पुन्हा हिंदुत्व चांगलं पुढं नेण्याचं काम करतोय, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय, महाराष्ट्राचा विकास करतोय. सुनील प्रभू आणि त्यांची पार्टी हिंदुत्व विसरली असं तुम्ही म्हणताय? मधल्या काळात विसरलेली होती, आले ना नाही करतात ते प्रयत्न चालू आहे त्यांचा. परवा त्यांनी घोषणा केलेली आहे, आम्ही स्वागत करतो, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. असं आहे की मुंगेरी लाल के हसीन स्वप्न आहेत ना, ती सगळी स्वप्न यांना मागचा इतिहास जर काढला तर यांना दिसत होती. शिवसेना यत्किंचितही हिंदुत्वापासून दूर गेलेली नाही आहे. आम्ही स्पष्ट सांगितलं होतं. असं आहे की आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर गेलो तरी देखील आमचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही विसरलो नाही. आमच्या हृदयामध्ये राम आहे आणि हाताला काम मिळालं पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. ते बोलतायत ते 100% बरोबर आहे, पण शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारावर चाललेली शिवसेना ही हिंदुत्वापासून बाजूला गेलेली नाही आहे. असं आहे, आता बोलायला गेलो तर वाद होतील. डुप्लिकेट सेना कुठची आणि ओरिजिनल सेना कुठची ना, हे एकदा कोर्टाने ठरवावं. जनतेने ठरवलंय, हे आता जनतेने ठरवलंय. ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केले, आम्ही प्रयत्न केले. दूध का दूध पाणी का पाणी आताच्या या जनतेने दाखवून दिलं आणि आता प्रभू साहेबांनी ते स्वीकारावं. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय बोलला होता, आम्ही जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागू. जनतेने न्याय दिलेला आहे, तो तुम्ही स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतंय. आम्ही तो स्वीकारले. असं आहे, बहुमत मिळालं ना त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं. यांचं का नाही केलं? यांना जर सिद्ध करायचं ना तर एकदा सुप्रीम कोर्ट सिद्ध करेल, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची निवडणूक आयोगाकडे परवानगी आणा. तुम्ही लढा, आम्ही पण शिवसेना म्हणून लढतो, बघू जनता कोणाला साथ देते. आमची तयारी आहे, कधी पण सांगितलं ना, आमच्या प्रमुखांना सांगितलं ना, चॅलेंज स्वीकारले ना. पण स्वीकार आता असं आहे, चॅलेंज स्वीकारणारी आम्ही माणसं आहोत. रायगडच्या भूमीतला मावळा आहे आणि ते चॅलेंज ऐका प्रभू साहेब, जरा आता आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही जर चॅलेंज देत असाल तर आम्ही पण ते स्वीकारायला तयार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही ईव्हीएमचं सरकार गर्वाचं म्हणताय, घर आहे ना, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. त्यांना म्हणा तुम्ही आता सत्तेत आहात, निवडणूक आयोग तुमच्या एकदम जवळ आहे, तर तुम्ही एक काम करा की तुमचे नेते जे आहेत त्यांना एक पत्र लिहायला सांगा निवडणूक आयोगाला आणि म्हणा महाराष्ट्रात शिवसेना जी आहे ती सिद्ध करायची आहे, असली कोणती आणि नकली कोणती. ऐका, पूर्ण करू दे, तुम्ही नंतर बोला हो तुमच्या नेत्याबद्दल. मी का वाईट बोललो का? मग तुम्ही एक काम करा की ठीक आहे ना, तुम्ही रायगडच्या भूमीतल्या जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती, आम्ही पण ज्या कोकणातून आलो तिकडे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ना शिवरायांची. शिवरायांच्या मातीतच आम्ही वाढलो, जलमलो, शिवरायांची माती कपाळाला लावूनच आम्ही येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्प करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती आम्ही चालतो. एकदा होऊन जाऊ दे, तुम्ही आणा निवडणूक आयोगाकडनं परवानगी आणि होऊन जाऊ दे निवडणूक. फक्त दोनच पक्ष, एक यांचा आणि एक आमचा. महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देते ते काय ठरवेल. पण आता काही दिवसांपूर्वी ह्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले, शुभेच्छा दिल्या. त्याच शुभेच्छा एकनाथ शिंदे नाही देऊ शकले असते? जर ज्याचं मोठं मन आहे ते काही करू शकतात. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब हे जनमानसातले नेते आहेत आणि आपण ते पाहिलं गेल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. शिंदे साहेबांनी जो काय आपला ठसा उमटवला, आता ते मगाशी बोलत आहेत की भारतीय जनता पार्टी आणि ह्याच्याबरोबर आम्ही जवळ यायला बघतायत का भारतीय जनता पार्टीच्या? राजकारण आणि खेळ ह्या दोन अशा गोष्टी आहेत, कधी काय घडल ते सांगू शकत नाही. राजकारणात कोणी चॅलेंज करू नये आणि खेळामध्ये कोणी चॅलेंज करू नये. हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ आले तर तुम्हाला आवडेल? अरे आता आम्ही मगाशीच सांगितलं ना, तुम्हाला आवडेल का?
आम्ही एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही त्या विचाराधीन आहोत. यांचं आता कसं काय करायचं पुढं कसं आहे ते जर आले तर आम्ही त्याचा विचार करू. विचार करू बोलतायत. नाही नाही प्रभूसाहेब, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कसला विचार करू. भारतीय जनता पार्टीच्या जर तुम्ही जवळ गेलात, कारण का तुम्ही हिंदुत्वाची लाईन घेतलेली आहे. राज्यामध्ये एक राज्याची एक संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांचा त्या संस्कृतीत एकनाथ शिंदे नाही बसत का? यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं विरोधी पक्षाने हे आमचं कर्तव्य आहे. ठीक आहे. निवडणुकीत त्याच्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे पण आहेत ना. असं आहे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जरी असले ना तरी ज्यांनी शिवसेना फोडून आज या शिवसेनेची 2 शकलं केली त्या एकनाथ शिंदेना उद्धवजी कसे भेटतील. नाही भेटणार. अजित पवारांना अजित पवारांना भेटायला काय हरकत आहे. त्यांनी शिवसेना अजित पवारांनी शिवसेना फोडली नाही ना. अजित पवारांनी फोडली का नाही. त्यामुळे असं आहे. माझी प्रभूसाहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की हे आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा इतिहास सांगतायत, त्यांचे विचार सांगतायत. आदरणीय हिंदू हृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांगा. त्यांचे विचार घेऊन चाला की गर्व से काम हिंदू आहे. पवारांची भाषा बोलतात की ज्यांना गर्व झाला, आम्हाला गर्व आहे हिंदुत्वाचा, आम्हाला गर्व आहे बाळासाहेबांचा, आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवलं गर्व से काम हिंदू आहे तेच आम्ही घेऊन चाललोय. बाळासाहेबांनी बाळासाहेबांचं नाव घेणारे हे सगळे तोती आहेत. तोती हे काँग्रेसच्या बाजूला पळाले. प्रभूसाहेब त्यांना काहीतरी काम होतं, मला ते त्यांनी खुनवून सांगितलं होतं. तो काही मुद्दा नाही आहे, पण आमचा प्रेक्षकांना दाखवायचा हाच शोचं कारण आहे की तुम्ही जरी वेगवेगळ्या पक्षातले आमदार असतात तरी तुम्ही महाराष्ट्रासाठी तुमची पक्षाची विचारधारा आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे ही कशी ठेवता हे आम्हाला दाखवायचं होतं. तुमची राजकारणापलीकडची मैत्री देखील दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठीच हा विशेष शो आम्ही केलेला आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचे या धन्यवाद आणि सुनील प्रभू यांचे देखील धन्यवाद. त्यामुळे या खडाजंगीच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.